कोणत्याही संतांनी भक्तीचा मार्ग सांगताना कर्मकांडाचा उपदेश केलेला नाही. तरीही आपल्यासारख्या अनेक स्त्रिया बुवाबाजी. जर तुम्हाला देवाला प्रसन्न करायचे असेल तर आधी तुमचे मन शांत आणि आनंदी केले पाहिजे. आपण पाप आणि पुण्याच्या संकल्प यमुना माताला भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं. बघता बघता कमरेत इतकं पाणी आलं, बघता बघता छातीत इतकं पाणी आलं, वसुदेवाच्या तोंडात पाणी जाऊ लागलं. तेव्हा भगवंताने अंगुष्ठ काढला आणि यमुने मातेला दर्शन दिलं. यमुने मातेने भगवंताला जायला वाट दिली आणि वसुदेव देवाला घेऊन गोकुळात आले. गोकुळात आल्याच्या नंतर नंदाच्या घराला तिथं ठेवलं आणि तिथून परत मथुरेत आले. सकाळ झाली आणि गोकुळात आनंद सुरू झाला. पुत्र झाला यशोदेला, गोकुळीच्या नाही लेखा बाळ कृष्णंदा करे आनंदल्या. नरनार किंवा घोडी आचरणे करती कथा गाती गाणे. पण गोकुळात आनंद सुरू झाला. एक गळून दुसरा गळून सांगू लागली. आनंद सुरू झाला आणि इकडे मथुरेत लोकमान्य जोरजोराने लढायला सुरुवात. कंसाला कळाल्याच्या नंतर कंस धावत आला आणि कंसाने मुलगा एका मुलगी पाहिली नाही. जे लोक माहिती दोन टप्पे धरले गड 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 आणि आपण तेवढा हात तिने चढले ना आपण सगळं गजानाची तयारी हे कंसा आणि ज्या योगीला तू आपली वाई मारतोस ना तू मला मारायला परंतु तुला मारणारा आठवा. हा गोकुळ जन्माला कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा नरकात सुटला. भगवंत गोकुळात जन्माला आल्याच्या नंतर महाराज कंसाला थरकाप सुटला आणि थरकाप सुटल्याच्या नंतर महाराज कंसाने मीटिंग बोलवली. मीटिंग मध्ये सांगितलं की माझे शत्रू जो कोणी मारेल, कोण मारू शकते माझे शत्रूला. तेव्हा तिथे पुतना होती. पुतनामध्ये आला ना त्या बालकाला मारायला काय लागते, मी ना तिच्या बालकाला मारायला असं म्हणल्याच्या नंतर महाराज पुतनाने असं सुंदर स्वरूप मावशीचं धारण केलं. मावशीचं सुंदर स्वरूप धारण केल्याच्या नंतर गोकुळामध्ये यशोदेच्या घराला गेली. घराला गेल्याच्या नंतर आवाज दिला, यशोदे अगं ये यशोदे बाहेर ये. यशोदा माता बाहेर आली. बाहेर आल्याच्या नंतर यशोदा माता म्हणाली, अगं काय झालं तुला, काय झालं, का ओरडतेस. ती म्हणजे अगं मी कृष्णाची